चला मैदान क्रमांक 5 वर जय भवानी वाशी पेठ काळंबा देवी युवक गडप सामनाधिकारी उपस्थित आहेत तिथे। श्रीराम गडप स्वयंभू भासई असा हा सामना ग्राउंड नंबर 2 वर आपणास पाहायला मिळतोय। श्री गणेश शिर्की हनुमान चरी हा जो सामना झाला यामध्ये हनुमान चरी हा संघ 14 गुणांनी विजयी झालेला आहे। जय हनुमान चरी आणि श्री गणेश शिर्की हा जो सामना झाला यामध्ये जय हनुमान चरी संघ विजयी झालेला आहे। रसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतोय। क्या कल्पेश लांगी पेंडोल मध्ये या। रसिकांची चांगली साथ खेळाडूंना एक चांगलं प्रोत्साहन देत असतं। 5 वरचा निकाल आला नाही आला ना। सरपंच मैदान क्रमांक 6 सरपंच गणेश धाडसे पंच संदीप जाधव बाळराम फडे। चला तिकडे आपण चला मैदान क्रमांक 6 काही मैदानावर रायगडचे वादळ आपल्याला पाहायला मिळत आहेत। रसिकांच्या मनातील खेळ रसिकांना पाहायला मिळेल का खेळाडूंना? प्रत्येक रसिक वर्ग भर उन्हात सुद्धा त्याच मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिलेला आहे आणि बसून ही स्पर्धा व्यवस्थित पाहत आहे। श्री प्रसन्न पाटील शिर्की आदी सर्वांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आपण करत आहोत या कबड्डीच्या माध्यमातून। धन्यवाद। महिला भगिनींचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष सुस्वागतम स्वागतम वेलकम असणार आहे। आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। सामनाधिकारी
जे विश्रांतीला आहेत ते पंच कक्षामध्ये या. मैदान क्रमांक 5 वर चला लवकर जय भवानी वाशी पेण गाळंबारी युवक गडप सामनानी तिथे वाट बघतायत. शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव साता समुद्रापलीकडे नेल्याचं श्री नेमाने सर, आज आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही या ठिकाणी तुमचं स्वागत करीत आहोत. तसेच आताच व्यासपीठावर श्री हिरामण भोईर सोनकाळ यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करीत आहोत. तमाम कबड्डी रसिकांची मांदी आळी या वाशी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थात तिसऱ्या फेरीचे सामने संपुष्टात येऊन आपण 4थ्या फेरीकडे वाटचाल करीत आहोत आणि अर्थात खऱ्या अर्थाने कबड्डी रसिकांचा तमाम कबड्डी रसिकांचा प्रतिसाद या अजिंक्यपद चाचणी स्पर्धा आणि निवड चाचणी स्पर्धेला लाभला आहे. तरी तमाम कबड्डी रसिकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. अर्थात क्रीडांगण क्रमांक 2 वर सामना रंगतोय तो स्वयंभू बादशाही झुंज देतोय तो श्रीराम गडव या संघाबरोबर. तर क्रीडांगण नंबर 1 वर सामना रंगतोय तो जय बजरंग रोहा झुंज देतोय तो दर्यावर्दी नागाव या संघाबरोबर. त्यासाठी मी एक सांगू इच्छितो, तहान मला समुद्राची आहे थेंबानं माझं पोट भरणार नाही. तहान मला समुद्राची आहे थेंबानं माझं पोट भरणार नाही. हरेल मी अनेकदा पण गावाचं नाव मोठं केल्याशिवाय थांबणार नाही. गावाचं नाव मोठं केल्याशिवाय थांबणार नाही. जब तक तुम हम मैदान में खेलेंगे, हारोगे जीतोगे, त्या गावाची जर्सी जेव्हा तुम्ही परिधान करता तेव्हा गावाची एक मोठी जबाबदारी आपल्यावरती नक्कीच असते आणि गावाचं नाव रोशन करण्याबाबत तुमची भूमिका असते. खेळाच्या मार्फत गावाचं नाव रोशन कसं होईल आणि गावाचं नाव मी साता समुद्रापलीकडे कसं ने याचीच एक वर्णी तुमच्या मनात असते. तुम जितनी बार खेलोगे, हारोगे, जीतोगे, हम हमेशा आपके फैन रहेंगे. साहेब आपल्या शुभास्ते आपण सन्मान करायचा आहे. काळामध्ये युवक गडप तिथे उपस्थित झालेला आहे. जय भवानी वाशी पेण आपण तुरंत जायचं आहे. सामनाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेला उपस्थित राहणारे देविदासजी वर्तक कबड्डी प्रेमी मोठे वडाव धन्यवाद. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. पुढील सन्मान किरणजी मुंबईकर पनवेल कबड्डी प्रेमी आपण सुद्धा इथे उपस्थित आहात. आपला सुद्धा सन्मान इथे होत आहे. सन्माननीय किरणजी मुंबईकर पनवेल कबड्डी प्रेमी यांचा सन्मान मी विनंती करतोय. स्वयंसेवक बरीचशी पब्लिक आतमध्ये आलेली आहे. 3, 4, 5, 6च्या मध्ये प्रेक्षक बरेचसे आहेत. इथून सामने दिसत नाहीत. सन्माननीय श्रीकांतजी पाटील साहेबांच्या शुभास्ते हा सन्मान होईल. किरणजी मुंबईकर पनवेल कबड्डी प्रेमी यांचा सन्मान होईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. श्रीकांतजी पाटील साहेब आपल्या शुभास्ते आपण सन्मान करणार आहात. कोकण 7 मुख्य संपादक रुपेश रटाडे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि खरोखर ही आजच्या आयोजनाबद्दल खरोखर सर्वीकडे वाह होत आहे. खरोखर अति सुंदर आणि देखणं आयोजन. तर ग्राउंड नंबर 1 वर दर्यावर्दी नागाव बंदर विरुद्ध जय बजरंग रोहा. तर ग्राउंड नंबर 2 वर श्रीराम गडा विरुद्ध स्वयंभू भासई असा हा सामना आपणास पाहायला मिळतो. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. खेळाडूंनो, आपण इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला जन्माला आलेलो आहोत हे विसरून जाऊ नका. राउंड नंबर 1 लाजवाब आणि रोमांचकारी सामने तुम्हा सर्वांना या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतील. जितेंद्र कोटेकर सामनाधिकारी मैदान क्रमांक 5 वर चला.
जितेंद्र कोटेकर मैदान क्रमांक 5. मैदान क्रमांक 2 वर चारवर होईल कोटेश्वरी माठ नवतरुण कारावी आणि 6वर होईल गावदेवी वावे अलिबाग श्री विठ्ठल कोपरवाडा. या ठिकाणी 4 नंबरचा मैदान मोकळं झालेला आहे. आपण त्वरित ताबा घ्या. कोटेश्वरी महाड नवतरुण कारावी मैदान क्रमांक 4 वर या. मैदान मरीदेवी धेरण सह्याद्री सुधाकर हा सामना मैदान क्रमांक 2 वर होईल. दोन्ही संघांनी जय्यत तयारीत राहायचं आहे. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून स्पोर्टवर्ड चॅनलवर आपण घरी बसल्या सुद्धा पाहू शकताय. अनेक रसिक वर्ग ही स्पर्धा पाहत आहेत. मी विनंती करतोय जे थेट प्रक्षेपण स्पोर्टवर्डच्या माध्यमातून होत आहे आपली ही स्पर्धा आपण व्यवस्थित आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांना लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवणार आहात.